तर नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. तुम्ही थंबनेल तर पाहिले असेल. थंबनेलमध्ये आपण सांगितलं आहे की जो कोणी विद्यार्थी व्हेटरनरी करणार आहे तर त्या व्हेटरनरीबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हेटरनरी म्हणजे काय? व्हेटरनरी एक कोर्स आहे. त्याला नाव काय दिले आहे? BVSC and AH म्हणजे काय? बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्स अँड ॲनिमल हजबेंड्री असा BVSC आणि AHचा फुल फॉर्म आहे. तर त्यासाठी आपण फर्स्टली ज्या कोणी विद्यार्थ्यांना बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्स आणि ॲनिमल हजबेंड्री म्हणजे वेटरनरी करायची असेल तर त्यासाठी क्रायटेरिया काय, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय, म्हणजे सिलेक्शन कशा प्रकारे होते, कोण्या क्रायटेरियावर होते ते आपण स्टार्टिंगला फर्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. म्हणजे व्हिडिओमध्ये पहिल्यांदा आपल्या विद्यार्थ्याला 12वीमध्ये 10+2 म्हणजे बघा आपल्याला 12वी पास असणं गरजेचं आहे. आणि 12वीमध्ये आपल्याला मिनिमम फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, जर कोण्या विद्यार्थ्याला बायोटेक्नॉलॉजी असेल या इंग्लिश असेल, दोघांपैकी एक सब्जेक्ट, म्हणजे अशा 4 सब्जेक्टमध्ये आपल्याला 50% मिनिमम मार्क पाहिजेत. कोणत्या? ओपनच्या विद्यार्थ्याला. म्हणजे जे ओपनचे विद्यार्थी आहेत त्यांना किती? 50% मार्क पाहिजे. सपोज आता बघा फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी किती मार्काचा पेपर असतो? 300. तर त्यापैकी या 300 पैकी तिन्ही विषयाचे मिळून 150 मार्क पाहिजेत ओपनच्या विद्यार्थ्याला. आणि इंग्लिशचा पण 100 मार्काचा पेपर असतो, त्याच्यामध्ये 50 मार्क मिनिमम पाहिजेत ओपनच्या विद्यार्थ्याला. आणि जे काही कॅटेगरी असतात त्यांना 47.50% पाहिजेत, म्हणजे त्यांना पण 145च्या वरी मार्क पाहिजेत. तेव्हा आपण कुठंतरी BVSC आणि AHची डिग्री करण्यासाठी आपण काय असतो? एलिजिबल असतो. नंतर बघा त्यानंतर आपल्याला नीटची एक्झाम देणं गरजेचं आहे. कोणती? नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट, म्हणजे आपल्याला नीटची एक्झाम देणं गरजेचं आहे. कोणती? 2025ची. नंतर बघा आपलं वय किती झालं पाहिजे? 17 वर्ष. किती? 17 वर्ष गरजेचं आहे. आणि एज नंतर किती पण असो 17च्या वरी पाहिजे. चला, हे झालं आपलं क्वालिफिकेशन क्रायटेरिया, म्हणजे आपल्याला हा असा क्रायटेरिया लागतो. त्यानंतर आपण पुढे पाहू. आता BVSC आणि AHचे महाराष्ट्रामध्ये किती कॉलेज आहेत? तर पहा, महाराष्ट्रामध्ये व्हेटरनरीचं प्रायव्हेट कॉलेज एक पण नाही. प्रायव्हेट कॉलेज नाहीतच, कोणतंच प्रायव्हेट कॉलेज नाही. जे काय आहेत ते कसे आहेत? गव्हर्नमेंटचे कॉलेज. कोणते आहेत? गव्हर्नमेंटचे कॉलेज. तर ते कोणकोणते कॉलेज आहेत पहा. पहिल्यांदा व्हेटरनरीमध्ये 4 रिजन पडतात. पहिलं एक नागपूरचं A रिजन, B रिजन, C रिजन आणि D रिजन. तर पहा यावर्षी 2025मध्ये रिजन A मध्ये नागपूरचं कॉलेज आहे. अजून एक कॉलेज ॲड केलं ते अकोल्याचं, आपण पुढे पाहू त्याची इन्फॉर्मेशन. पहा नेम ऑफ कॉलेजचं नाव काय? रिजन A मधल्या नागपूर व्हेटरनरी कॉलेज हे कॉलेजचं नाव आहे. तर नागपूर व्हेटरनरी कॉलेजमध्ये या रिजनमध्ये कोणकोणते जिल्हे येतात, म्हणजे कोणत्या विद्यार्थ्यांना प्रिफरन्स जास्त आहे या कॉलेजमध्ये, म्हणजे या रिजनच्या विद्यार्थ्यांना. त्यामध्ये रिजनमध्ये बघा जिल्हे बघा. पहिल्यांदा नागपूर येतो, नंतर वर्धा येतो, नंतर भंडारा, नंतर बघा गोंदिया, नंतर गडचिरोली, नंतर चंद्रपूर, नंतर यवतमाळ, नंतर अमरावती, नंतर अकोला, नंतर बुलढाणा आणि वाशिम. अशा प्रकारे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 जिल्ह्यातले जे काही विद्यार्थी असतात ते नागपूर रिजनमध्ये येतात. पहा नागपूर रिजनमध्ये विद्यार्थ्याची इंटेक कॅपॅसिटी किती आहे? 20 एवढी 80+20 म्हणजे 100 एवढी विद्यार्थ्याची इंटेक कॅपॅसिटी आहे. युनिव्हर्सल कोटा VCI हे आपल्याला काही घेणं देणं नाही. आपल्याला काय आहे? महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी या रिजनमध्ये किती जागा आहेत? तर आपल्याला बघा या रिजनमध्ये 100 जागा आहेत. नंतर रिजन बी मध्ये कोणतं कॉलेज येते? बॉम्बे व्हेटरनरी कॉलेज. कुठं आहे? मुंबईला आहे. तर बघा मुंबईमध्ये कोणकोणते जिल्हे येतात? त्याच्यामध्ये ग्रेटर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. अशा प्रकारे 1 2 3 4
1 2 3 4 5 6 7 जिल्हे आपल्याला बॉम्बे व्हेटरनरी कॉलेजमध्ये येतात. त्यामध्ये विद्यार्थ्यांची इंटेक कॅपॅसिटी काय आहे, 100 एवढी येतं पण इंटेक कॅपॅसिटी आहे. नंतर बघा रिजन सीमध्ये कोणतं येते, KNPV कॉलेज ऑफ व्हेटरनरी सायन्स शिरवळ. हे शिरवळमध्ये आहे कॉलेज. डिस्ट्रिक्ट कोणता आहे, सातारा. तर यामध्ये कोणकोणते जिल्हे येतात बघा या रिजनमध्ये, सांगली, अहमदनगर, पुणे, सातारा, धुळे, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, नंदुरबार हे जिल्हे या रिजनमध्ये येतात. विद्यार्थ्याची इंटेक कॅपॅसिटी किती आहे बघा या कॉलेजमध्ये शिरवळच्या, 75 एवढी विद्यार्थ्याची इंटेक कॅपॅसिटी आहे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी. मग हे बाकीचे जे तुम्हाला दिसतात ते VCA वगैरे म्हणजे अदर स्टेटसाठी आहे. नंतर बघा रिजन डी मध्ये आपल्याला एक परभणीचं कॉलेज येते आणि उदगीरचं कॉलेज येते. तर फर्स्ट जे कॉलेज आहे कॉलेज ऑफ व्हेटरनरी अँड ॲनिमल सायन्स परभणी आणि दुसरं जे कॉलेज आहे कॉलेज ऑफ व्हेटरनरी अँड ॲनिमल सायन्स उदगीर. तर बघा या डी रिजनमध्ये कोणकोणते जिल्हे येतात, नांदेड येते, लातूर येते, उस्मानाबाद, नंतर परभणी, बीड, जालना, औरंगाबाद आणि हिंगोली अशा प्रकारचे डिस्ट्रिक्ट येतात. तर बघा परभणीच्या कॉलेजमध्ये 100 एवढी विद्यार्थ्याची इंटेक कॅपॅसिटी आहे आणि या कॉलेजमध्ये उदगीरचं जे कॉलेज आहे त्यामध्ये 80 एवढ्या विद्यार्थ्याची इंटेक कॅपॅसिटी आहे. तशी आपल्याला 384 टोटल इंटेक कॅपॅसिटी आपल्याला दिसते. हा नवीन एक कॉलेज आलेला आहे यावर्षी 2025मध्ये सुरुवात झालेला आहे, ते म्हणजे रिजन ए मध्ये कॉलेज ऑफ व्हेटरनरी अँड ॲनिमल सायन्स अकोल्याचं. यामध्ये कोणकोणते जिल्हे येतात बघा, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वाशिम. यामध्ये बघा 80 एवढ्या विद्यार्थ्याची इंटेक कॅपॅसिटी आहे. तर हे झालं कॉलेज. तर मग महाराष्ट्रामध्ये आपल्याला गव्हर्नमेंटचे किती कॉलेज आढळतात, 6 गव्हर्नमेंटचे कॉलेज आहेत आणि कोणकोणत्या किती रिजन आहेत, 4 रिजन आहेत आणि कोणकोणत्या रिजनमध्ये कोणकोणते जिल्हे आपण पाहिलेले आहेत आणि इंटेक कॅपॅसिटी पण पाहिली. इंटेक कॅपॅसिटी म्हणजे स्टुडंटला सीट किती अवेलेबल आहेत तेच झाले म्हणजे इंटेक कॅपॅसिटी. हे झालं आता आपण कॉलेजची माहिती, कॉलेज किती आहेत, इंटेक कॅपॅसिटी काय. आता आपण बघू रिझर्वेशन कसं असते. बघा 30% हे अनरिझर्व्ड सीट असतात, म्हणजे बाहेरच्या विद्यार्थ्यासाठी म्हणजे म्हणजे स्टेट याच्यामध्ये पण व्हेटरनरीमध्ये एक रिजनचा राऊंड असतो आणि स्टेटचा असतो. बघा रिजनच्या विद्यार्थ्याला 70% चान्सेस असतात रिझर्वेशन आणि स्टेटच्या 30%, म्हणजे 70% जागा रिजनच्या विद्यार्थ्याला, 30% जागा स्टेटच्या. तर आता 70% जी जागा आहेत त्यामध्ये आपण वेगवेगळ्या कास्टला किती रिझर्वेशन आहे ते पाहू. आता बघा फर्स्ट जी कास्ट आहे एससी या कास्टला 13% रिझर्वेशन आहे बघा. ST या कास्टला 7% आहे. VG या कास्टला 3% आहे. म्हणजे NTB या कास्टला 2.2% आहे. NTCला 3.5% आहे. NTDला बघा 2% आहे. OBCला 19% रिझर्वेशन आहे. EWSला 10% आणि जे काही नवीन महाराष्ट्रामध्ये कास्ट आलेली आहे सोशली SEBC म्हणजे जी की मराठ्याच्या विद्यार्थ्यासाठी आहे त्याला पहा 10% रिझर्वेशन आहे. म्हणजे हे झालं रिझर्वेशन. आता पहा आपण नंतर बघा 30 आणि याच्यामध्ये पण या रिझर्वेशनमध्ये पण 30% सीट हे फक्त फिमेल कॅन्डिडेटसाठी असे रिझर्व्ड असतात. म्हणजे हे बी जे काय रिझर्वेशन आहे त्यामध्ये पण 30% रिझर्वेशन स्पेशली फिमेल कॅन्डिडेटला आहे. नंतर काही विद्यार्थी हँडिकॅप असतात, फिजिकली हँडिकॅप, यांच्यासाठी 5% रिझर्वेशन आहे आणि एक ऑर्फन कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी 1% रिझर्वेशन आहे. अशा प्रकारे रिझर्वेशन आपण पाहिलेलं आहे. बघा या रिझर्वेशन व्यतिरिक्त काही अदर रिझर्वेशन आहे, हॉरिझॉन्टल रिझर्वेशन. त्यामध्ये बघा एक जो फर्स्ट रिझर्वेशन आहे ॲग्रिकल्चरिस्ट, दुसरा आहे फ्रीडम फायटर, तिसरा आहे प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन आणि डिफेन्स पर्सन. ॲग्रिकल्चरिस्टला 6% रिझर्वेशन आहे, फ्रीडम फायटरला 2% आहे, प्रोजेक्टेड अफेक्ट पर्सनला 4% आहे आणि डिफेन्स पर्सनला 2% आहे. तर हे आपण जे ॲग्रिकल्चरिस्ट, फ्रीडम फायटर, प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन हे काही सर्टिफिकेट आहेत कसे आहेत ते आपण खाली तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला दाखवून देतो. तर असं आपल्याला 14% रिझर्वेशन अदर कॅटेगरीला भेटते. म्हणजे कॅटेगरी असून हे जर कोणा विद्यार्थ्यापाशी सर्टिफिकेट असेल तर त्यांना अजून बेनिफिट होतो, चान्सेस असतात की कॉलेजमध्ये लागायचे. नंतर बघा आता आपण रिझर्वेशन बघितलं किती सीट्स आहेत. आता आपण स्टेट कोट्यामध्ये BVSCमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी वेगवेगळ्या कॉलेजमध्ये कोण्या कास्टला किती सीट्स अवेलेबल आहेत ते पाहू.
आता आपण हे स्टेटचं बघायला म्हणजे 30% रिझर्वेशनचं सीट्स आपण पाहतात. पहा आपण फर्स्टली नागपूरचं कॉलेज बघू. नागपूरच्या याच्यामध्ये जे स्टेट राऊंडमध्ये फक्त आपल्याला 20 सीट्स अवेलेबल असतात. त्यामध्ये बघा SC या कास्टला 3 सीट आहेत, ST या कास्टला 1 सीट आहे. तर विजय ए या कास्टसाठी एक पण सीट नागपूरमध्ये स्टेट राऊंडमध्ये अवेलेबल नाही. NTB साठी पण एक पण सीट नाही. NTC साठी बघा 1 सीट आहे, टिक मार्क करायचं तुम्हाला लक्षात येत असेल. NTD साठी 1 सीट आहे, OBC यासाठी 4 सीटा आहेत, SCBC यासाठी 2 सीटा आहेत आणि EWS साठी 2 सीट आहेत आणि जे ओपन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 6 सीट आहेत. म्हणजे हे नागपूरच्या कॉलेजच्या झाल्या सीट्स. नंतर बघा मुंबई वेटरनरी कॉलेजमध्ये आपल्याला स्टेट राऊंडमध्ये 26 सीट्स अवेलेबल असतात. त्यामध्ये बघा SC या विद्यार्थ्यासाठी 3 सीट आहेत, ST या विद्यार्थ्यासाठी 2 सीट आहेत, विजय या विद्यार्थ्यासाठी मुंबईच्या कॉलेजमध्ये पण एक पण सीट अवेलेबल नसते. NTB साठी 1 आहे, NTC साठी 1 आहे, NTD साठी 1 आहे, OBC साठी 5 सीट आहेत, SCBC या कॅटेगरीसाठी बघा 2 सीट आहेत, EWS साठी 3 आहेत आणि जे ओपनच्या विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 8 सीटा मुंबईच्या कॉलेजमध्ये आहेत. तुम्ही लक्षात घ्या, जिथं कोणी तुम्ही काउन्सिलिंग करणार आहात त्यासाठी हे महत्त्वाचं आहे की तुम्ही स्टेटमध्ये जर जात असाल आणि मुंबईच्या रिजनमध्ये येता तर त्यासाठी तुम्ही विजय NT कास्टमध्ये असाल सपोज आणि ते 0 सीट आहे, जाऊन बी काही फायदा होत नाही. त्यामुळे तुम्हाला सीट किती आहेत हे बी माहीत असणं गरजेचं आहे. बघा शिरवळ या कॉलेजमध्ये 15 सीट आहेत. त्यामध्ये बघा आपण SC कास्ट बघू. SC मध्ये कास्टच्या 2 सीट आहेत, ST या कास्टसाठी 1 सीट आहे, विजय ए या कास्टसाठी 1 सीट आहे. म्हणजे शिरवळमध्ये स्टेट राऊंडमध्ये आपण विजय हे कास्ट निवडू शकता. NTB साठी कास्ट येथे जागा नाही, NTCT या कास्टसाठी 1 पण जागा नाही, NTD या कास्टसाठी 1 पण जागा नाही, OBC साठी जागा आहेत बघा शिरवळमध्ये 3, SCBC या कास्टसाठी 2 जागा आहेत, EWS साठी 2 जागा आहेत आणि अनरिझर्वडसाठी म्हणजे ओपनसाठी 4 जागा आहेत. जे ओपनच्या विद्यार्थ्यांना सगळीकडे जागा भेटतात. कॉलेज ऑफ वेटरनरी सायन्स हे परभणीच्या सायन्समध्ये 21 सीट आहे बघा. SC या कास्टसाठी 3 सीट आहेत, ST साठी 2 आहेत, विजयसाठी 1 आहे, NTB साठी 1 आहे, NTC साठी 1 पण सीट्स नाही, NTD साठी पण नाही, OBC साठी 4 सीट आहेत बघा, SCBC साठी 2 आहेत आणि EWS साठी 2 आहेत आणि ओपनसाठी 6 सीटा अवेलेबल आहेत या कॉलेजमध्ये. तर कॉलेज ऑफ वेटरनरी सायन्स उदगीरमध्ये 16 सीट आहेत. त्यामध्ये बघा SC साठी 2, ST साठी 1, विजयसाठी 1, NTB साठी 1 पण सीट नाही, NTC साठी बघा 1 सीट आहे, NTD साठी बघा 3 सीट्स अवेलेबल आहेत, NTD साठी 1 पण सीट नाही सॉरी, OBC साठी 3 आहेत, SCBC साठी 2 आहेत, EWS साठी 1 आहे आणि ओपनसाठी 5 सीट आहेत. मग अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या कास्टला जर आपण सीटा धरल्यात अशा आपल्याला 98 सीटा स्टेट राऊंडमध्ये भेटतात. स्टेट राऊंडमध्ये 98 सीटा आपल्याला अवेलेबल राहतात. नंतर बघा आता आपण पाहणार आहोत जे रिजनमध्ये किती कोणत्या कास्टला त्या कॉलेजमध्ये किती सीट आहेत हे आहे रिजनच्या राऊंडचं. आता कॉलेज ऑफ नागपूर वेटरनरी कॉलेजमध्ये रिजनच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे 70% जे रिझर्वेशन आहे त्यासाठी 48 सीटा आहेत. त्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीला कोणकोणत्या आहेत बघू. SC साठी 6 आहेत, ST साठी 3 आहेत, विजयसाठी 2 आहेत, NTB साठी बघा 2 आहेत, मी टिक मार्क करत तिथं लक्षात घ्या. NTC साठी 1 आहे, NTD साठी 1 आहे, OBC साठी बघा 9 आहेत, SCBC साठी 5 आहेत, EWS साठी 5 आहेत आणि ओपनसाठी 14 सीट आहेत. नंतर बघा मुंबईच्या कॉलेजमध्ये 59 सीट आहेत. त्यामध्ये बघा SC साठी 8 आहेत, SC साठी 8, ST साठी बघा 4, विजयसाठी 2, NTB साठी 1 आहे, NTC साठी 2 आहेत, NTD साठी 1 सीट्स अवेलेबल आहे, OBC साठी बघा 11 सीट आहेत मुंबईच्या कॉलेजमध्ये, SCBC साठी 6 आहेत, EWS साठी 6 आहेत आणि ओपनसाठी 18 सीटा अवेलेबल आहेत या कॉलेजमध्ये बघा. नंतर बघा जे शिरवळचं कॉलेज आहे त्यामध्ये रिजनच्या विद्यार्थ्यांना 36 सीटा भेटतात. त्यामध्ये SC कास्टला 4 आहेत, STला 3 आहेत, विजयला 1 आहे, NTBला 1 आहे, NTCला 2 आहेत, पहा टिक मार्क करत आहे, NTDला 1 आहे, OBCला 7 आहेत, SCBCला बघा 3 आहेत, EWSला 3 आहेत आणि ओपनसाठी 11 सीटा अवेलेबल आहेत. नंतर बघा कॉलेज ऑफ वेटरनरी ॲनिमल सायन्स याच्यामध्ये परभणीच्या कॉलेजमध्ये 47 सीटा आहेत रिजनसाठी. त्यामध्ये बघा SC कास्टला 6 सीटा आहेत,
एस टीला बघा 3 आहेत, VJला 1 सीट आहे, NTBला बघा 1 आहे, NTCला 2 आहेत, NTDला 1 आहे, OBCला बघा 9 आहेत, SCBCला बघा 5 आहेत, EWSला बघा 5 आहेत आणि ओपनसाठी 14 सीटा या कॉलेजमध्ये अवेलेबल आहेत. नंतर बघा जे उदगीरचं कॉलेज आहे त्यामध्ये 38 सीटा आहेत, त्यामध्ये SC कास्टसाठी 5 आहेत, ST कास्टसाठी 3, VJसाठी 1 सीट्स अवेलेबल आहे, NTBसाठी बघा 1, NTCसाठी बघा 1, NTDसाठी 1 आणि OBCसाठी 7 सीटा आहेत. म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त सीटा OBC आणि ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी दिसतात. SCBCसाठी 3, EWSसाठी 4 आणि ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी येतं 12 सीट्स अवेलेबल. तशा रिजनच्या याच्यामध्ये 228 सीटा आपल्याला अवेलेबल असतात. म्हणजे इथं रिजनचे राऊंड अलग चालतात आणि स्टेटचे राऊंड अलग चालतात. आता बघा आपण हे झाले सीट्स मॅट्रिक्स, किती विद्यार्थ्यांना किती सीट्स आहेत ते आहेत. त्यानंतर आता आपण अकोल्याच्या कॉलेजचं बघू. अकोल्याच्या कॉलेजमध्ये बघा जे नवीन कॉलेज आले तर रिजनसाठी 56 सीट आहेत, त्यामध्ये SCसाठी 5, STसाठी 4, VJसाठी 1, NTBसाठी 1, NTCसाठी 2, NTDसाठी 2, OBCसाठी 10, SCBCसाठी 6, EWSसाठी 6 आणि ओपनसाठी टोटल 17. म्हणजे रिजनच्या विद्यार्थ्यांना 56 सीटा आहेत. आणि जे स्टेटमधून अकोल्याच्या कॉलेजमध्ये येणार आहेत म्हणजे 30% रिझर्वेशनमधून, त्यामध्ये बघा SCसाठी 3, STसाठी 2, VJसाठी 1, NTBसाठी 1, NTCसाठी 1 आणि NTD या कॅटेगरीला 1 पण सीट्स अवेलेबल नाही अकोल्याच्या कॉलेजमध्ये. OBCसाठी 5, SCBसाठी 2, EWSसाठी 2 आणि ओपनसाठी 7 सीटा आहेत. म्हणजे आपण 24 सीटा या रिझर्वेशनमध्ये आहेत. नंतर आपण हे सीटा बघितल्या. आता आपण कॉलेजचं फी स्ट्रक्चर बघू. यामध्ये रजिस्ट्रेशन फीस, ट्युशन फीस अशा प्रकारे 18 प्रकारची फीस आपल्याला कॉलेजमधून वसूल केली जाते. आपण लास्टला टोटल फीसवर येऊ. यामध्ये बघा 59,160 रुपये तुम्हाला फर्स्ट इयरची फीस लागेल. सेकंड इयरची बघा 23,260, थर्ड इयरची 23,260 आणि जे फोर्थ इयर आहे 1.5 वर्षाचं त्यामध्ये 39,810 रुपये आणि इंटर्नशिपला तुम्हाला 33,200 रुपये फीस लागेल. म्हणजे फर्स्ट इयरची फीस किती आहे? 59,160 रुपये तुम्हाला फर्स्ट इयरची फीस द्यावी लागेल. लक्षात घ्या, हे झालं ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी. आणि जे कोणी विद्यार्थी कॅटेगरीमध्ये बसतील त्या विद्यार्थ्याला 23,360 रुपये एवढी फीस पर इयर भरावी लागेल. किती? 23,360 रुपये. नंतर पहा, हे झालं कॉलेजची फीस. यानंतर आपण हॉस्टेलची फीस बघू. हॉस्टेलच्या फीसमध्ये कॅन्टीन, हॉस्टेल चार्ज, हॉस्टेल मेंटेनन्स, इलेक्ट्रिकल सप्लाय असं टोटल धरून आपल्याला टोटल फीस डायरेक्ट बघू. त्याच्यामध्ये आपल्याला 25,000 म्हणजे फर्स्ट इयरची फीस किती? 25,000 भरावे लागेल. सेकंड इयरची बघा, आता इथं नागपूरला 25 आहे फर्स्ट इयरला, मुंबईला 29,500 आहे. म्हणजे SP शिरवळ, परभणी, उदगीर आणि अकोला यामध्ये 22,500 फीस एवढी आहे. नंतर बघा सेकंड इयर आणि थर्ड इयरला फीस कमी होते, 18,000 आहे इथं नागपूरला. मुंबईला बघा 22,500 आणि शिरवळ, परभणी, पुणे, शिरवळ, परभणी नंतर इथं उदगीर आणि अकोल्यामध्ये 15,500 रुपये तुम्हाला सेकंड आणि थर्ड इयरला चार्ज केले जाईल. फोर्थ इयरला फीस बघा, नागपूरमध्ये 27,000 आहे, मुंबईमध्ये जरा जास्त फीस आहेत 33,750 आणि शिरवळ, परभणी, उदगीर, अकोल्यामध्ये 22,500 एवढी फीस तुम्हाला हॉस्टेलला चार्ज केली जाईल. नंतर बघा, हे झालं तुम्हाला हॉस्टेलची फीस. नंतर कॉलेजची फीस. त्यानंतर आपण जर ॲडमिशन घेतलं तर आपल्याला व्हेटरनरीमध्ये किती सब्जेक्ट्स अभ्यासावं लागतात त्या सब्जेक्टची माहिती पण आपण असणं गरजेचं आहे. तर आपण बघा, फर्स्ट जो सब्जेक्ट आहे व्हेटरनरी ॲनाटॉमी, व्हेटरनरी फिजिओलॉजी, व्हेटरनरी बायोकेमिस्ट्री, व्हेटरनरी फार्माकोलॉजी आणि टॉक्सॉलॉजी. मी मार्क करत आहे, तुम्हाला दिसत असेल. व्हेटरनरी पॅरासायटॉलॉजी, नंतर व्हेटरनरी मायक्रोबायोलॉजी, व्हेटरनरी पॅथॉलॉजी, व्हेटरनरी पब्लिक हेल्थ अँड एपिडेमॉलॉजी, ॲनिमल न्यूट्रिशन, ॲनिमल जेनेटिक ब्रीडिंग, लाईफस्टॉक प्रोडक्शन मॅनेजमेंट, लाईफस्टॉक प्रोडक्ट टेक्नॉलॉजी, नंतर व्हेटरनरी गायनेकोलॉजिस्ट आणि ऑब्स्टेट्रिक, नंतर व्हेटरनरी सर्जन अँड रेडिओलॉजी, व्हेटरनरी मेडिसिन, व्हेटरनरी अँड ॲनिमल हॅजबंड्री एक्सटेन्शन एज्युकेशन, व्हेटरनरी क्लिनिक प्रॅक्टिस, नंतर लाईफस्टॉक फ्रॉम प्रॅक्टिस. मग अशा प्रकारे आपल्याला 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 सब्जेक्ट आपल्याला 4.5 वर्षामध्ये अभ्यासाचे आहेत. आणि 1 इयरची काय असते? इंटर्नशिप असते. हे झालं सब्जेक्ट. नंतर बघा, थेअरीची एक्झाम तुम्हाला फर्स्ट इयरला 12 होतील, प्रॅक्टिकल 6 होतील. अशा प्रकारे 18 एक्झाम होऊन जातील तुमच्या. सेकंड इयरला बघा 15 थेअरीच्या एक्झाम, प्रॅक्टिकलच्या 7, अशा प्रकारे 22 एक्झाम होतील. नंतर बघा टोटल थर्ड इयरला 15 एक्झाम, प्रॅक्टिकलच्या 9, अशा प्रकारे 24 एक्झाम होतील. नंतर बघा फोर्थ इयरला थेअरीच्या 8,
प्रॅक्टिकलच्या 9, अशा प्रकारे 17 एक्झाम. टोटल तुम्हाला 4.5 वर्षात 81 एक्झाम द्यायच्या आहेत. थेरीच्या 50 आणि प्रॅक्टिकलच्या 30 अशा प्रकारे. जर कोण्या विद्यार्थ्याला ॲडमिशन कॅन्सल करायचे असेल ते पण बघा, 100% तुम्हाला फंड रिफंड होईल. जर तुम्ही 15 दिवस आधी ॲडमिशन घेतल्यानंतर 15 दिवस आधी हे केलं म्हणजे काढून घेतलं, तर सपोज कोण्या विद्यार्थ्याला MBBS भेटत असेल तर त्यांना काढून घेऊ शकते. त्याच्यासाठी जेव्हा कोण्या विद्यार्थ्याला 90% रिफंड भेटेल, कधी 15 दिवस आधी काढून घेतलं तर. नंतर बघा 80% भेटेल नंतर ॲडमिशन झाल्यानंतर काढून घेतल्यानंतर 50% भेटेल जर 30 दिवसानंतर, 1 महिन्यानंतर काढलं आणि 30 दिवसांच्या वर गेलं तर आपल्याला 1 रुपया पण आपला रिफंड भेटणार नाही जे ॲडमिशन कॅन्सल केलं तर. आणि आपल्याला 5,000 ड्यू लागेल ॲडमिशन कॅन्सल करतो म्हणलं. बघा हे झालं कॉलेजची फीस येते. त्यानंतर बघा कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याला रेडी करणं गरजेचं आहे काउन्सिलिंगसाठी. नीट नंतर आपल्याला बघा डॉक्युमेंटची लिस्ट सांगतो. पहिल्यांदा तुम्हाला मार्कशीट असणं गरजेचं आहे क्वालिफिकेशन एक्झामचं. नंतर बघा नीटमध्ये जे काही मार्कशीट येईल तुम्हाला, मार्कशीट 10वीची 12वीची ही मार्कशीट असणं गरजेचं आहे. नंतर नीटची मार्कशीट 2025ची. नंतर म्हणजे तुम्ही जे कॉलेज सोडलं 12वीच्या त्या कॉलेजचं TC असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा डोमिसाईल, म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातले रहिवासी आहात का, त्यासाठी डोमिसाईल असणं गरजेचं आहे. हे झाले डॉक्युमेंट. जो कोणी विद्यार्थी कास्टमध्ये असेल म्हणजे रिझर्वेशनमध्ये असेल त्याच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट, नंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि नंतर नॉन क्रिमिनल अशा प्रकारचे तिन्ही पण डॉक्युमेंट तुमच्यापाशी असणं गरजेचं आहे. जर कोणी विद्यार्थी ॲग्रिकल्चर सर्टिफिकेट असलं तर ॲग्रिकल्चर सर्टिफिकेट, जर प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सनचं सर्टिफिकेट असलं त्याचं पण सर्टिफिकेट लागेल. फ्रीडम फायटर असलं त्याचं सर्टिफिकेट आणि डिफेन्स पर्सन सर्टिफिकेट असलं त्याचं पण सर्टिफिकेट लागेल. हे झाले तुम्हाला डॉक्युमेंट. जर कोणी ॲग्रिकल्चर, प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन, फ्रीडम फायटर आणि डिफेन्स पर्सन असलं तर तुम्हाला लागेल. जे कास्टमध्ये असेल त्याला कास्ट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिनल लागणार म्हणजे लागणार. नंतर पहा हे ॲडमिशन आपल्या कशानुसार होते. फर्स्ट तुमचं चेक करेल जाईल 12वीचे मार्क. नंतर बघा 12वीच्या मार्कमध्ये पण तुम्हाला बायोलॉजीमध्ये मार्क किती आहेत ते आधी कन्सिडर केलं जाईल. थर्डमध्ये बघा तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये किती मार्क आहेत ते पण कन्सिडर केलं जाईल. नंतर SSCमध्ये किती पर्सेंटेज आहेत ते पण, आणि एज अशानुसार तुम्हाला प्रिफरन्स त्यांनी कॉलेजला देतील. नंतर बघा जे काही आपलं रजिस्ट्रेशनची फीस आहे ते ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी 1000 आहे आणि अनरिझर्वडसाठी 700 आहे. हे आपण ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी 1000, अनरिझर्वडसाठी 700 फीस आहे. तुम्हाला पैसे लागतील. आणि जे काही काउन्सिलिंगचे काही पैसे असेल ते जे काउन्सिलर आहे ते एक्स्ट्रा चार्ज करेल. आता तुम्ही म्हणशाल बा याच्यामध्ये गव्हर्नमेंट, आता हे झालं आपण कॉलेज फीस ते झालं. आता आपण फील्ड निवडण्याच्या आधी आपण विचार करतो की बा गव्हर्नमेंट सेक्टर आहे की नाही. त्यामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जॉब भेटेल काय LDO म्हणून. नंतर मिलिटरी सेक्टरमध्ये पण जाऊ शकता, जे आर्मी फोर्स आहेत त्याच्यामध्ये जाऊ शकता. प्रायव्हेट सेक्टरमध्ये जाऊ शकता वेगवेगळ्या कंपन्यामध्ये. तुम्हाला सॅलरी बघा 59,000 पासून स्टार्ट होते. तुम्ही वेटरनरी केल्यावर 1.5 लाखापर्यंत तुम्ही पोहोचू शकता. जास्तीत जास्त स्कोप आहे कोण्या BMS पेक्षा, नर्सिंगपेक्षा, BUMS पेक्षा, आणि जे काही फिजिओथेरपी आहे MBBS सोडलं तर बाकी जे काही मेडिकल फील्ड आहे त्यापेक्षा वेटरनरीला खूप स्कोप आहे. तुमची पगारच 60,000 पासून स्टार्टिंग होते. त्यामुळे तुम्ही फायद्यामध्ये असाल वेटरनरी करून. जे काही सर्टिफिकेटचे नमुने आहेत मी तुम्हाला दाखवले बघा. ॲग्रिकल्चर सर्टिफिकेट तहसीलमधून भेटते अशा प्रकारचा नमुना आहे, पाहू शकता. नंतर प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सनचा पण अशा प्रकारचा नमुना आहे. नंतर बघा फिजिकली हँडिकॅपचा अशा प्रकारचा नमुना आहे, स्क्रीनशॉट घेऊ शकता. आणि जे EWS आहे EWSचा अशा प्रकारे नमुना आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला वेटरनरी बद्दलची सगळी माहिती सांगितली आहे. जॉब, कॉलेज, सीटा, फीस काय, फीस स्ट्रक्चर काय, कुठं कॉलेज आहे काय नाही, हे पूर्ण माहिती आपण शॉर्ट व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ खूप लेंदी जात होता तरी पण मी फास्टमध्ये बोलून कमी वेळामध्ये तुमचा वेळ कमी घेता तुम्हाला पूर्णपणे टोटल इन्फॉर्मेशन दिलेली आहे, जेणेकरून तुम्हाला कुठंही जायची गरज नाही. ही इन्फॉर्मेशन बघितली तरी चालेल. बघा ज्या कोणा विद्यार्थ्यांना सपोज काउन्सिलिंग वगैरे करायची असेल तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. हा कॉन्टॅक्ट नंबर आहे बघा 82 65 05 85 92. आपल्या इथे दुसऱ्या काउन्सिलरपेक्षा कमी फीसमध्ये काउन्सिलिंग करून भेटेल. तर ज्या कोणा विद्यार्थ्यांना कॉन्टॅक्ट वगैरे करायचं असलं तर कॉन्टॅक्ट करू शकता, व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता. तुम्हाला जर अजून काही माहिती पाहिजे असेल तर आपण तुम्हाला माहिती पण प्रोव्हाइड करू, ते पण कमी रेटमध्ये. बाहेर जे काउन्सिलिंगला जास्त घेतात त्याच्यापेक्षा आपण कमी घेऊ. आणि आम्ही वेटरनरी कॉलेजच्या जास्त रिलेटेड जवळ असल्यामुळे आम्हाला पूर्णपणे कॉलेजची माहिती, कॉलेजच्या अंदरची माहिती, सगळी माहिती काउन्सिलरपेक्षा जास्त आहे.
त्यामुळे तुम्ही संपर्क करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशीच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, वेगवेगळ्या एज्युकेशनचे पाहण्यासाठी आम्ही आणणार आहोत. एक सिरीजच सुरू केलेली आहे. प्रत्येक जसं आता आमचा नेक्स्ट व्हिडिओ BSc फॉरेन्सिक सायन्स येईल, BSc रेडिओलॉजी येईल. अशा वेगवेगळे 12वीच्या नंतर काय कोणते मेडिकलचे सेक्टर आहेत ते सगळे सेक्टर व्हिडिओमध्ये आणण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ठेवूत मग.